मी जे कागदावर लिहून काढलं गाणं, छापून आणलं, ते मात्र त्यामुळे छापल्यामुळे ते चिरकाल टिकू शकेल, अक्षरबद्ध झालं, ते अक्षरांच्या स्वरूपात आल्यामुळे आज ते गाणं मी जतन करू शकलो आणि त्याचा मला सार्थ अभिमानही वाटतो की गावाचं एक लुप्त होणारं लोकगीत मी जतन करू शकलो. खूप सुंदर गाणं आहे ते, त्याच्या काही ओळी तुम्हाला ऐकवतो. वरल्या राणी नऊ नांगराची जाळी, वरल्या राणी नऊ नांगराची जाळी, नांगरून दुनून केली या काळी, नांगरून दुनून केली या काळी, नांगरता नांगरता लागल कुटव, नांगरता नांगरता लागल कुटव, अवघे नांगर मिळून यावा, एवढं कुटव काढून द्यावा, अवघे नांगर मिळून यावा, एवढं कुटव काढून द्यावा, कुटव काढता लागल पाणी, कुटव काढता लागल पाणी. आता पाणी लागल्यानंतर आपल्याकडे त्याची पूजन करण्याची सगळीकडे प्रथा असते. नदीला जरी पाणी आलं पहिलं तर आपण त्याची पूजा करतो, किंवा विहिरीला पाणी लागलं की आपण त्याचं पाणी पूजन करतो. तसंच खुटवं काढल्याबरोबर तिथे पाण्याचा झरा लागला तर त्याचंही पूजन केलं पाहिजे. म्हणून त्या गाण्यातल्या पुढच्या ओळी अशा आहेत. खुटवं काढता लागल पाणी, खुटवं काढता लागल पाणी, अवघे बामन मिळून यावा, एवढं एवढी संध्या करून द्यावा, अवघे बामन मिळून यावा, एवढी संध्या करून द्यावा, संध्या करता डळमळ मासा, संध्या करता डळमळ मासा. आणि संध्या करताच काय चमत्कार झाला की त्या माशा पाण्यामध्ये एक मासा अवतरला. आणि शिमग्याची एक पद्धत असते की ब्राह्मण हा समाजाला दिशा देणारा घटक त्या काळात, किंवा तोच गावात त्या काळात शिकलेला असायचा. आणि जो गावात शिकलेला आहे, शहाणा आहे, त्याची टिंगल करण्याची गावकऱ्यांची सवय असते. तर मग शिमग्याला गावातील ब्राह्मणांची हमखास टिंगल केली जायची. आणि त्या टिंगली मागेही एक सात्विक भाव असायचा. दुष्ट पद्धतीने ती टिंगल टवाळी नसायची किंवा बोचरी टिंगल नसायची. तर संध्या करता डळमळ मासा, संध्या करता डळमळ मासा, तोडील जानवं टाकीला फासा, तोडील जानवं टाकीला फासा. मग संध्ये करता पूजना करता आलेल्या ब्राह्मणानेच तो मासा दिसताच त्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि मग त्याने जानवं तोडून माशाला गळ टाकला, फासा टाकला आणि मासा पकडला किंवा पकडायचा प्रयत्न केला, असं त्या गाण्यात येतं चित्रण. तोडील जानवं टाकीला फासा, तोडील जानवं टाकीला फासा, नाऱ्या म्हणतो तळून खाईल, मासा म्हणतो पळून जाईल, नाऱ्या म्हणतो तळून खाईल, मासा म्हणतो पळून जाईल, जायजाच्या पोरा हो टिप्पर घाई खेळा, जायजाच्या पोरा हो टिप्पर घाई खेळा. आणि असं म्हणत डफाच्या तालावर मग टिपरी नृत्य सुरू व्हायचं. असं चार कडव्यांचं हे परंपरेने चालत आलेलं लोकगीत आहे. आणि ते लिहून काढल्यामुळे पुढच्या पिढीला आता ते मिळालं आहे किंवा जतन करता येत आहे. आजही शिमगा आला की गावातील जे तरुण हे शिमग्याची टिपरघाई साजरी करतात.